नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील साटक ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जमिनीवर कथित अतिक्रमणाचा प्रकार समोर आलाय। भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश वाडीभस्मे यांच्या नातेवाईकांनी सार्वजनिक वापरातील कृत्रिम तलावात माती टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केलाय। या प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर महसूल विभागाने चौकशी सुरू केली असून आता पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील साटक ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जमिनीवरील कथित अतिक्रमणामुळे वाद निर्माण झाला। ग्रामपंचायतीच्या तक्रारीनुसार भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश वाडीभस्मे यांच्या भाऊजाई प्रियंका वाडीभस्मे यांनी सार्वजनिक वापरातील कृत्रिम तलावात माती टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। माहितीनुसार मॅगझिन मायनस मधील उत्खननामुळे सुमारे 100 वर्षांपूर्वी हा कृत्रिम तलाव तयार झाला होता। या तलावात गावातील गणेश विसर्जन, कान्हा विसर्जन, भुजेलिया तसंच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम अनेक वर्षांपासून पार पडत आहेत। या प्रकरणी ग्रामपंचायतीने खासदार, राज्यमंत्री, रामटेकचे उपविभागीय अधिकारी आणि पारशिवनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती। तक्रारीनंतर सुमारे 2 आठवड्यांनी तलाठी प्रियंका घुगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला। सध्या या प्रकरणाची महसूल विभागाकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। बीजेपीच्या उपाध्यक्ष आहे, नागपूर जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहे। मग हे लोक का त्या शासन आणि हे प्रशासन हे लोक मिळून का गावाला छुट्या म्हणून राहिले का? आणि आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही आमच्यावर राजनीतीचा प्रेशर न आणून आमच्या गाववाल्यांना ते खदान पुन्हा वापस द्या। आणि नाही देत असाल तर मग तुमची जागा जेवढी आहे तेवढी तुम्ही घ्या आणि बाकीची उरलेली जी जागा आहे ते शासनाला परत करा। तरी पण आणि तेच पत्र आम्ही खासदार साहेबांना पण दिलं, तेच पत्र आम्ही SDO साहेबांना पण दिलं, तरी पण 2 दिवस आणखी वाट पाहिली, तरी पण कोणत्याही प्रकारची हालचाल त्यांच्याकडून झाली नाही। तर मग मी काल आणखी त्यांना फोन केला। त्यांनी म्हणलं की आताही माझे काम कंप्लीट झालेले नाही, माझे काम संपल्यानंतरच मी तिकडे कारवाई करायला आपले अधिकारी पाठवील। परंतु आज मग नंतर त्यांनी आपले पटवाडी मॅडमला पाठवलं आणि त्या पटवाडी मॅडमला पाठवून त्यांनी फक्त एक मोका पंचनामा केला आणि आम्ही मोजणीसाठी म्हणलं त्यांना, तर ते म्हणाले की आम्ही तहसीलदार साहेबांसोबत बोलू। म्हणून माझी कडकडीची विनंती आहे तहसीलदार साहेबांना की ह्या विषयावर थोडंसं एक लक्ष देऊन आमच्या गावकऱ्यांसोबत न्याय करावा आणि ती सरकारी मोजणी करून आम्हाला ते आमचे जे तलाव गेलेले आहेत ते आम्हाला पूर्ववत द्यावे। या ठिकाणी भीमरावजी वाडीभस्मे जी त्यांनी त्या खदानीवर अतिक्रमण केलेलं आहे। ते जागा शासनाची कमसे कम त्या ठिकाणी 4 एकर जागा आहे। 4 एकर जागेतून त्याची जागा फक्त 1.5 एकर जागा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। फक्त शासनाने त्याची 1.5 एकर जागा काढून द्यावी आणि आमची महाराष्ट्र सरकारची जी जागा आहे हे जागा त्यांनी वापस करावी।